श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा वेळ येतो की त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये खूप सारे दुःख संकटे हे एका वेळेस येतात. त्याच्या आयुष्यात सर्व काय असं संकटांचा पूर आल्यासारखा येतो. प्रत्येक दुःख आणि आयुष्यातली सर्व संकट हे त्याच्याच आयुष्यात आले आहेत असे त्या व्यक्तीला वाटू लागते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हा क्षण कधी ना कधीतरी येतोच. त्यावेळेस त्याला असे वाटू लागते हे सर्व काही सोडून कुठेतरी लांब जावे. या सर्व संकटातून बाहेर पडायचा त्याला मार्ग सापडत नसतो. त्यावेळेस त्याला असं वाटू लागते की देवाने सर्व संकटे हे मलाच दिलेले आहेत. देवाने सर्व संकटे हे माझ्यासाठी माझ्यासोबत का दिलेले आहेत. माझ्या जीवनात का देवाने संकटे दिलेले आहेत. त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा, त्यावेळी आपला धीर कधी सोडून द्यायचा नाही. थोडं धीर घे. स्वतःच्या मनाला समजवायचं की थोडा धीर घे, ही वेळ पण निघून जाणार आहे. परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहे. ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणारी आहे. यातून तुला चांगला एक बोध मिळणार आहे. आपण कोण यातला फरक दाखव, आपलं कोण आणि दुसरा कोण यातला फरक ही वेळ आपल्याला दाखवत असते. कोण कसे वागतो हे या परिस्थितीतून तुम्हाला समजते. तुमची वेळ आली की तुम्हाला सर्व काही कळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या वाईट काळामध्ये आपल्या जीवनात खूप संकटे येतील, पण तुम्ही त्या संकटांना पाहून घाबरू नका, डगमगून जाऊ नकात. या उलट त्या संकटांना भक्कमपणे पार करा, सामोरे जावा. लक्षात ठेवा, संकट हे आपल्या जीवनात ये जा करतच असतात, पण आपण त्यांना कसे सामोरं जातो यावरती त्या संकटांचा कालावधी ठरत असतो. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात येणारे संकट आपण दूर करू शकत नाही, पण आपल्या जीवनात ते संकट किती वेळ राहील हे मात्र आपल्या हातात असते. ते म्हणजे आपण त्यातून कसे मार्ग काढतो, आपण त्यांना कसे सामोरे जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, संकटांना घाबरून कधीही माघारी सरू नकात. या उलट त्याला भक्कमपणे उभे राहून त्याच्याशी दोन हात करा. संकटामध्ये भक्कमपणे उभा राहून त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग काढा. तुम्ही जेव्हा त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग काढता, शोधू लागता, त्यावेळेस तुम्हाला त्यातून सहज असा मार्ग निघत असतो. तो मार्ग तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुरेसा असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक संकटातून मार्ग हा निघतच असतो. आपल्याला तो मार्ग फक्त शोधता आला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये संकटे ही असतातच. आपल्याला फक्त त्या संकटांना सामोरे जायचे असते. जो व्यक्ती त्यांना भक्कमपणे सामोरे जातो तो त्यातून सहज बाहेर निघतो. या उलट जो व्यक्ती घाबरतो आणि मागे सरतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात ती संकटे जास्त काळ राहतात. ती व्यक्ती आयुष्यभर त्या संकटामध्येच असतात. त्या व्यक्तींच्या आयुष्यात संकटे हे वाढतच जात असतात. त्यांच्या मागील संकटे हे कमी व्हायचे नावसुद्धा घेत नाहीत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकट हे येणे न येणे हे आपल्या हातात नाही आहे, पण आपण त्याला कसे सामोरे जातो, आपण त्यांना कसे हाताळतो हे सर्वस्वी आपल्या हातात असते. त्यामुळे आपल्याला त्यातून मार्ग हा काढता आलाच पाहिजे. जो व्यक्ती त्यातून मार्ग काढतो तो व्यक्ती नक्कीच कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. त्या व्यक्तीला मग संकट हे संकट नाही तर एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी वाटू लागते. तो व्यक्ती प्रत्येक संकटातून काही ना काहीतरी चांगलं आणि वेगळं शिकतच असतो. त्या व्यक्तीला काहीतरी चांगलं असं शिकता येतं त्या संकटातून. तुम्हीसुद्धा नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे येणारच. संकट येणे किंवा जाणे हे तुमच्या हातात नाही आहे, पण तुम्ही त्याला कसे सामोरे जाता याच्यावरती सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे संकटांना न घाबरता त्याला भक्कमपणे सामोरे जावा. लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत
आपल्या मनाचा टोल धासवून जाऊ नकात. आपले मन हे शांत ठेवा, स्थिर ठेवा. आपल्या मनामध्ये संकट काळात फार चलबिचल चालू असते. आपल्या मनामध्ये एका वेळी फार प्रश्न येऊ लागतात. आपल्याला कोणता निर्णय बरोबर आणि कोणता निर्णय चुकीचा हे कळत नाही. त्यावेळेस फार विचार करू नकात. थोडा वेळ शांत बसा. तुमचे मन शांत करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनाचा जर का तोल जात असेल तर तुम्ही स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा. स्वतःशी बोलत चला की मला माहीत आहे की माझ्या स्वामींनी माझ्यासाठी योग्य असे ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्याची सहनशीलता माझ्यात द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, तुमचा जेवढा स्वामींवरती विश्वास आहे तेवढेच स्वामींचा सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. भक्कमपणे पाठिंबा आहे. स्वामी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटे सोडणार नाहीत. ते तुम्हाला कोणत्याही मोठ्या संकटात फार काळ टिकून देणार नाहीत, राहून देणार नाहीत. ते तुम्हाला नक्की तुमच्या कोणत्याही संकटातून बाहेर काढतील. तुम्ही फक्त तुमच्या परिस्थितीमध्ये तुमचे मन ढासवून देऊ नकात. तुम्ही कठीण परिस्थितीतही भक्कमपणा तुमचा चांगला ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हाला जर का मनामध्ये वाटू लागले की तुमचा तोल जात आहे, तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, तर मनामध्ये स्वामींचे नाव घ्या आणि स्वामींशी बोला. स्वामींना तुमची अडचण सांगा. स्वामींशी तुम्ही बोला. तुम्हाला बरे वाटेल. याच्यातून तुम्ही स्वतः त्या संकटांना कसे तोंड देता येईल याचा तुम्ही विचार करू लागसाल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, मन कितीही निराश झाले, किती संकट आले, तर मनामध्ये स्वामींचे नाव घ्यायचे. तुम्हाला नक्कीच त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडेल. लक्षात ठेवा, आपल्याला कोणालाही न दुखवता या जीवनात जगता आलं पाहिजे. याच्यासारखे सुंदर कर्म नाही. आणि ज्याला हे कळते त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज नाही. आपल्या कळत किंवा न कळत, आपण जाणून बुजून किंवा न कळतसुद्धा कोणालाही दुखवू नकात. लक्षात ठेवा, एखाद्याला दुखवणे सोपे असते, पण त्याला आनंदी करणे खूप अवघड असते. आपल्याला ते अवघड कामच करायचे असते. एखाद्याला दुःख देणे हे खूप सोपे असते, पण एखाद्याला हसून आनंदी करणे हे खूप अवघड असते. तुम्ही पण कोणालाही दुःखी फार करू नकात. याउलट प्रत्येकाला आनंद कसा देता येईल याचा तुम्ही विचार करा. प्रत्येक व्यक्तीला चांगला कसं काय देता येईल, त्याच्याशी चांगलं कसं बोलता येईल याचा विचार तुम्ही करत राहा. मग बघा, तुम्ही जेवढं इतरांविषयी चांगला आनंदी बोलचाल, आनंद द्याचाल, तेवढ्या चांगल्या गोष्टी या तुमच्या बाबतीत देखील घडतात, तुम्हाला दिसतील. फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे. तुम्हाला ती गोष्ट समजता आली पाहिजे. ज्या व्यक्तीला ती गोष्ट कळते तो व्यक्ती नक्कीच आयुष्यात सुखी व समाधानी राहतो. त्या व्यक्तीला देखील कशाही कोणत्याही चिंता राहत नाही, कारण की त्याला माहीत आहे की त्याच्या पाठीमागे स्वामी समर्थ आहेत. श्री स्वामी समर्थ.